विजय मिळाला. निश्चित काय भावना आहेत? सर खुश आहे आमची टीम सगळं. आम्ही सलग 2 मॅच हारलो होतो आणि ही मॅच आम्हाला जिंकणं कंपल्सरीच होतं. ही नाही अजून 2 मॅच जिंकणंच आहे आम्हाला. तर आम्ही बाय चान्स क्वालिफाय होईन. बघू आता पुढं काय ते. निश्चित बाळाचा खेळ चांगला होतोय, पण बाळाला अजून त्याच्या कुठल्या खेळाडूकडून अपेक्षा आहे की तुम्हाला जिंकून दिलं पाहिजे? आमचा ओपनर अक्षय सोनवणे, अजून बॉलर आहेत आमचे 2. ते अजून नेट बॉलिंग करत नाही आहेत. ते आता समोर बॅट्समन नव्हते मग त्यांचे ओव्हर चांगल्या पडल्यात. समोर चांगले बॅट्समन आले आणि चांगली बॉलिंग करावी एवढीच अपेक्षा आहे फक्त. निश्चित ॲज अ कॅप्टन आम्ही बघितलं होतं की ज्यावेळेस ऑप्शन सुरू होता काही खेळाडूंची निवड करत होता, पण असं वाटतं की या खेळाडूला आपण खूप कमी पॉईंट्स दिले, त्याने खूप चांगला खेळ केलेला आहे. हां, असं आहे आमच्याकडे एक प्लेअर पंकज मुंजेने त्याला बेस्ट प्राईजला घेतलं. प्रज्वलला बेस्ट प्राईजला घेतलं. ते चांगले फिल्डिंग करते, ते बॅटिंग करते. ते 2 प्लेयर चांगले आहेत. काही प्लेअर असे महाग घेऊन बी चांगले खेळत नाहीत. शुभेच्छा असतील बाळा क्षीरसागर. इथे मॅन ऑफ द मॅच बाळा. तर आजचा पहिला सामना पूर्ण झालेला आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील आपण इथेच थांबूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकाल आपण शैलेश निवांगुणे सरांचा. थँक्यू. धन्यवाद नरेश ढोमे सर, मनीष पाटील सर. आजच्या दिवसातील दुसरी मॅच मैदानामध्ये संपन्न होते. एका बाजूने आपण पाहतोय देवगिरी ब्लास्टर्स या संघाने लीगमधील 4 मॅच खेळल्या आणि 4च्या 4 जिंकलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने देखील आपण पाहतोय इथे रायगड वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय इथे गोलंदाजी करताना ज्यांनी आतापर्यंत एकही मॅच जिंकलेली नाही आहे, अकाउंट ओपन नाही केलेलं आहे. एक मॅच जिंकलेली आहे, माफ करा, एक मॅच जिंकलेली आहे. मला वाटतं बाळा क्षीरसागर यांनी देखील एक मॅच जिंकलेली आहे, ती आज 2 मॅच गमावल्यानंतर. परंतु इथे देखील जिंकणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी इथे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय संघाचे संघनायक करण डुकरे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये मात्र 1ने वाढ होते. धावसंख्या आपण पाहतो इथे 6 धावा झाल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, एक चौकार येऊन देखील करण यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. बघा, एकट्या दुसऱ्यावरती संपूर्ण मॅच खेळली जात नाही. 7 षटकांची मॅच आहे, मोठी मॅच आहे. त्यामुळे हा सांघिक खेळ आहे. एकट्याचा परफॉर्मन्स इथे काउंट केला जातो किंवा त्याला ते मॅन ऑफ द मॅच दिलं जातं, परंतु 11 जणांची एकत्रित येऊन खेळण्याची ताकद प्रामुख्याने या खेळामध्ये पाहिली जाते. करण म्हणा किंवा गोलंदाजी मार्कवरती आपण तेजस यांना पाहतोय, ज्यांनी या लीगमध्ये संघासाठी सर्वाधिक चांगली कामगिरी केली आहे, अप्रतिम अशी कामगिरी केली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती तेजस शिंदे यांना आमंत्रित केलं आहे. संघासाठी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे तेजस यांनी आणि ज्यावेळेस तुम्ही चांगली कामगिरी करताना अपेक्षा देखील वाढते, परंतु इथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे. क्षेत्ररक्षकाचा फटका इथे बसतोय आणि बॉल देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे हा 4 धावेंसाठी आहे. चौकाराने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा झाल्यात. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. बघा, संघामध्ये ज्यावेळेस आपल्याला समाविष्ट करण्यात आलं, हा लीग फॉर्मॅट आहे, त्याचबरोबर ऑक्शन बेसमध्ये ह्या सर्व संघांची बांधणी करण्यात आली. ज्यावेळेस एखाद्या ओनरने किंवा फ्रँचायझीने ज्यावेळेस आपल्याला संघामध्ये समाविष्ट केलं आहे, त्यावेळेस आपलं देखील कर्तव्य असतं की आपल्याला देखील चांगली कामगिरी करावी लागते. मग बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, जरी दोन्ही नाही मिळाले परंतु क्षेत्ररक्षण हे करावं लागतं. क्षेत्ररक्षण चांगलंच करणं गरजेचं आहे. इथे मात्र फटका फसतोय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक
अगदी प्रयत्नशील होते, परंतु तो प्रयत्न अपुरा ठरतोय. बॉल देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा 4 धावेंसाठी. चांगली फटकेबाजी इथे प्रामुख्याने पाहायला मिळते सूरज राजपूत यांच्याकडून देखील. 7 चेंडूंमध्ये 13 धावेंवरती ते नाबाद आहेत. अप्रतिम अशी फटकेबाजी प्रामुख्याने. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले. पहिला तिथे नशिबाच्या साथीने मिळालाय, परंतु हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर आलेला चौकार. इथे देखील फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र आता कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये झेल टिपला जाईल आणि पहिल्या विकेटचं पतन. सूरज राजपूत इथे होतील बाद. 8 चेंडूंमध्ये 13 धावा करून डगआउटच्या दिशेने सूरज राजपूत बॅक टू द पॅव्हेलियन. देवगिरी ब्लास्टर्स या संघाला बसलेला पहिला मोठा धक्का इथे बसतोय. आघाडीचा बॅटर इथे बाद होतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. चैतन्य पवार नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. या देखील खेळाडूने आतापर्यंत या लीगमध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. यष्टांच्या मागे यष्टीरक्षण देखील अगदी अप्रतिमरित्या त्यांनी केलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आलाय ना, त्या वेळेस आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यांनी सामन्याला कलाटणी देखील दिली आहे. त्याचमुळे इथे देवगिरी ब्लास्टर या संघाने 4 पैकी 4ही मॅच जिंकलेल्या आहेत. त्यामुळे कौतुक करावं लागेल चैतन्य पवार यांचं देखील. राहुल कोकाटे आणि चैतन्य पवार ही जोडी मैदानामध्ये. हा चेंडू मात्र पायावरती आदळतोय आणि पंचांचा बोट इथे आकाशाकडे. बॅक टू बॅक इथे विकेट गमावली जाते आणि मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. थोडीशी शंका मनामध्ये उपस्थित झाली आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी तो रिव्ह्यूचा वापर केला जातोय. स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी प्रहार प्रीमियर लीग या 14व्या पर्वामध्ये देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. 12 संघ आपण पाहिलेत ज्यांची बांधणी ऑक्शन बेसवरती करण्यात आली. त्यानंतर आपण बघितलं असेल की त्या लीग प्रत्येक ग्रुप आपण पाहतोय 6-6 टीमचा ग्रुप केलाय. प्रत्येक संघासाठी तब्बल 5-5 मॅच इथे लीगच्या मिळाल्यात. आणि त्यानंतर जे ग्रुपमधले टॉप 4 संघ आहेत ते सुपर 8 मध्ये दाखल होणार आहेत. आणि प्रत्येक ग्रुपमधील काही संघ त्यांचं तिकीट त्यांनी फिक्स केलेलं आहे, तर काही संघ अजूनही झुंजत आहेत आणि त्यांना देखील सुपर 8 मध्ये येण्याची इच्छा आहे. इथे पंचांचा इशारा येतोय. बॅटर OUT आउट. तिसऱ्या पंचांनी इथे निर्णय आपल्यापर्यंत सोपवलाय. आपण पाहतोय आउट असा पंचांचा कॉल आहे. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट हिटिंग या सर्व काही गोष्टी पारदर्शकतेने आपल्याला पाहायला मिळालाय. रिव्ह्यू देखील इथे गमावलाय. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून अप्रतिम असं कव्हरेज या संपूर्ण प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि ती पारदर्शकता. आणि आपण इथे सिस्टीम देखील आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटसाठी ज्या पद्धतीने या सिस्टीमचा देखील वापर इथे करण्यात आला आहे आणि त्यामुळे सर्व काही चित्र स्पष्ट होत आहे. पंचांचं काम इथे तिसऱ्या पंचांचं काम प्रत्येक अँगलमध्ये तो चेंडूला पाहिलं जातं आणि ती क्लिअरिटी आणि त्यानंतर दिलेलं योग्य डिसिजन हे देखील आपण पाहिलेलं आहे. कुठल्याही प्रकारची चूक आत्तापर्यंत मुख्य पंच आणि त्याचबरोबरीने तिसऱ्या पंचांकडून होणे शक्यच नाही आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. वैभव साठे. मागच्या मॅचमध्ये देखील अप्रतिम अशी फटकेबाजी वैभव साठे यांनी केली आहे. जबाबदारी वाढली आहे कारण आघाडीचे बॅटर इथे बाद झालेत. 15 या धावसंख्येवरती 2 बॅटर बाद. तेजस यांची गोलंदाजी पहिल्या मॅचपासूनच त्यांनी प्रभावित केलं आहे. एक विकेट टेकर गोलंदाज पॉवर प्लेमध्ये येऊन बॅटरला रोखायचं आणि त्याचबरोबर विकेट मिळवायची हे काम तेजस यांनी केलं आहे. तेजस्वी कामगिरी केली आहे. इथे देखील पदलालित्य केलं आहे. चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर. कडा प्रहार आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येईल षटकार. 6-6-6 षटकार. सुरेखरित्या ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडंसं पदलालित्य केलं आणि त्यानंतर राहुल कोकाटे महाराष्ट्र पोलीस दलात एका उच्च पदावरती ते कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम देखील आपण त्यांचं पाहिलेलं आहे.
प्रत्येक मॅचमध्ये एक मॅच विनर म्हणून त्यांचा देखील रोल आपण बघितलेला आहे. कित्येक मॅचेस आपण त्यांच्या या स्पर्धेमध्ये बघितल्या आहेत, ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता. एका बाजूने डाव सावरत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा रोल देखील राहुल कोकाटे यांनी पार पाडलाय. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू खेळलेत आणि त्याच्या उलट 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. एकावरती 2 12 तर बनवल्यात दोनावरती 1 21. धावसंख्या आपण पाहतोय 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. चला पटपट खेळायचं, वेळ अजिबात लावू नका. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपण वैभव कदम यांना पाहतोय. जे टेप बॉल ISPL ओव्हर इथे प्रामुख्याने जी पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान ISPL ओव्हरमध्ये देखील सुरुवात अवांतर धावेने केली जाते. त्यानंतर मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता इथे केली जाते. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 22. 2 बॅटर बाद 22 धावा. वैभव साठे यांच्या विरोधामध्ये वैभव कदम. हा चेंडू देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, फेकी मात्र केली आहे. निर्धाव चेंडू आहे. स्कोर कार्डकडे आपण लक्ष दिलं असेल. 22 वरती 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झाल्यात. सगळीकडेच 2-2 आहेत. विकेटही 2 गेल्यात. धावाही 22 आल्यात. 2 षटकं पूर्ण झालेत आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेत. हा चेंडू मात्र भरकटला आहे. उजयष्टीच्या बाहेर आहे. थोडीशी गती इथे कमी केली, परंतु दिशा मात्र इथे भरकटली जाते. पंच कळवतील इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. टेप बॉल ओव्हरमध्ये नियंत्रण मिळवणं फार गरजेचं आहे. वैभव यांनी या अगोदर ती देखील गोलंदाजी केलेली आहे. इथे मात्र खराब चेंडू आहे, परंतु इथे पंच कळवतील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. डाव्या इष्टीच्या बाहेर इथे गोलंदाजी केली जाते. काहीशी वेगळी शैली आहे वैभव कदम यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय प्रामुख्याने. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले आणि सफलही होतील. बॉल मात्र जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा 4 धावेंसाठी. बॅकफुटला जात असताना बॉलवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आलेला तो चौकार. एक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे चेंडू हाताळला गेला. जागा बनवत योग्य ती जागा त्या चेंडूची दाखवली गेली आणि त्या दरम्यान चौकार देखील येतोय. टेप बॉल द्या. धावसंख्या होते ते 28 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. 28 धावा झाल्यात. वैभव साठे यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. तर वैभव कदम ते थोडेसे खर्चिक ठरत आहेत. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. ISPL ओव्हर आपण पाहतो. ISPL बॉल ओव्हर इथे सुरू आहे. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वैभव साठे आणि त्याचबरोबर राहुल कोकाटे ही जोडी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस बॅट. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. तेजस चेंडू अडवतील आणि सिंगलच त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 बॅटर बादही आहेत. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल. या गोलंदाजीची खऱ्या अर्थाने गरज आहे. तुम्ही बघितलं असेल की या लीगमध्ये आणि यानंतर जो ओपन पोल केला जातो त्यामधील गोलंदाज कशा प्रकारे त्या टेप बॉलचा वापर करतात. काल देखील तुम्ही बघितलं असेल की त्या चेंडूवरती सामना कलाटणी घेतो त्यावेळेस विकेटही मिळतात. त्याचबरोबर निर्धाव चेंडू देखील कमबॅक करणारे षटक म्हणून देखील आपण कालच्या दिवसभरामध्ये पाहिलं असेल. प्रत्येक संघातील टेप बॉल षटक स्पेशलिस्ट गोलंदाजांनी चांगलीच गोलंदाजी केली आणि त्या दरम्यान आपण बघितलं असेल अगदी काल शेवटची मॅच देखील या स्पर्धेतील सर्वाधिक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि सामना कधी कलाटणी घेतो हे कालच्या शेवटच्या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी आपण पाहिलं ताई पॅकर्स पालघर आणि त्यांच्या विरोधामध्ये कुलकर्णी काका 11 ही जी मॅच संपन्न झाली त्यामध्ये
शेवटच्या 2 षटकांचा ॲनालिसिस 12 चेंडूंमध्ये 26 धाब्यांची गरज होती. त्यावेळेस मात्र पिंपरी चिंचवडचा सिक्सर किंग नरसिंग पालमपल्ली यांनी मात्र 6 चेंडूंमध्ये त्या 20 धावा कुठून काढल्या. 5 चेंडूंमध्ये 6व्या चेंडूवरती ते बाद झाले. त्यानंतर 6 चेंडूंमध्ये 6 धाब्यांची गरज असताना इथे मात्र काय अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव दिली. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज असताना विकास राठोड यांनी ठोकलेला तो षटकार रोमहर्षकता अगदी रात्री 12:30-1 वाजेपर्यंत ती मैदानामध्ये टिकून होती. आणि क्रिकेट असाच या खेळाला अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणत नाही. निश्चित सांगता येणार नाही की कधी सामना इथे कलाटणी घेईल. चला आपण चालू असलेल्या लढतीकडे वळतोय. पुन्हा एकदा 4थं षटक तेजस. पहिलाच बॉल हलक्या हाताने पुश केलाय, गॅपमध्ये ढकललाय. आउटफील्ड इतकी वेगवान आहे, चेंडू अडवणं थोडंसं इथे प्रयत्न करावे लागले. अशक्य होतं परंतु तो चांगल्या पद्धतीने अडवला. थोडासा वेग धारण केला आणि त्या दरम्यान मात्र 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31. वैभव साठे आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतायत तेजस शिंदे आणि त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय राहुल कोकाटे. एका बाजूने डाव सावरण्याचं काम केलंय. आतापर्यंत 4 चेंडू केले, 7 धावा केल्यात. तर वैभव 6 मध्ये 8 आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जात हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील. थोडेसे फंबल होत आहेत परंतु दोन्ही बॅटरने इथे विचारच केला होता की सिंगलच घ्यायची आहे. त्यामुळे अशा चुका जरी क्षेत्ररक्षकाकडून झाल्या तरी देखील त्याचा फायदा बॅटिंग टीमला अथवा त्या दोन्ही बॅटरला होत नाही. तुम्ही पहिली धाव वेगात घ्या. क्रिकेटचं गुणोत्तर हेच तुम्हाला सांगते की पहिली तुम्ही वेगात घेतली ना, अशी थोडीशी चूक झाली तर लगेच तुम्हाला दुसरी धाव घेता येते. तुम्ही ओपन पोलमधल्या दुसरा मॅच बघायला फक्त स्टार खेळाडूंना बघायला येऊ नका. ते काय खेळतात, कुठल्या परिस्थितीमध्ये, कशा प्रकारे त्यांचा खेळ बहरतो याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला थोडंसं बदलला इथं. फार वेळानंतर राहुल कोकाटे यांना ती स्ट्राईक मिळाली. सिंगल इथे वेगवान घेतली आहे. थोडंसं प्रेशर बॅटरने जर क्षेत्ररक्षकांवरती दिलं ना तर ते प्रेशरमुळेच थोडेसे चान्सेस वाढतात धावा मिळवण्यासाठी. धावसंख्या मात्र इथे 33 झाली आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 वरती 2 आहेत. 3.3 षटकांचा खेळ झालाय. विकेट मात्र 2च आहेत. पुढचा बॉल इथे देखील वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचं बोट इथे आकाशाकडे आहे. विकेटचं होईल पतन आणि वैभव साठी इथे होतील बाद. आणि स्कोर कार्डकडे आपण लक्ष देतोय. ज्याप्रमाणे 22 या धावसंख्येवरती 2 बॅटर बाद होते. 2.2 षटकांचा खेळ झालता. इथे देखील आपण पाहतोय 33 वरती 3 बॅटर बाद आहेत. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतो इथे 33 आहे. 3 बॅटर बाद झालेत. या मॅच मध्ये राजगड संघाने नक्कीच चांगली कामगिरी केली असं म्हणता येईल. एका अपराजित संघाला इथे मात्र पराभवाच्या छायेमध्ये ढकलण्याचं काम केलंय. परंतु मॅच अजूनही थोडी मोठी आहे. 7 षटकांची मॅच आहे. एका बाजूने मी सांगितलं तुम्हाला की ज्या बॅटरने अगदी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, एका बाजूने डाव सावरण्याचं काम आतापर्यंत केलंय ते राहुल कोकाटे. अजूनही आपण पाहतोय संयमाने मैदानामध्ये खेळत आहेत. तर त्यांच्या बरोबरीने नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत सागर यादव. विकेट टेकर तेजस. इथे आपण पाहतोय 3 विकेट आतापर्यंत त्यांनी प्राप्त केल्यात. 10 चेंडूंमध्ये 19 धावा त्यांनी खर्च देखील केलेल्या आहेत. 4थं षटक सुरू आहे. 7 षटकांची मॅच आहे. थोडंसं स्पीडअप करणं फार गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. इथे देखील आल्या सागर यांच्या बॅटमधून मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे ठरतील. बॉल मात्र जाईल डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. हा 6 धावेंसाठी षटकार. वा, सेट ऑन फायर आहे. अगदी डगआउट मध्येच सागर सेट झाले की आपल्याला नक्की करायचंय काय. हा मनामध्ये जो विचार आहे ना तो सत्यामध्ये उतरवलाय सागर यादव यांनी. पहिलाच बॉल खेळलेत. छक्का तिथे, षटकार तिथे ठोकून काढलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे बॅटची एज, परंतु यश त्यांच्या मागे. खराब क्षेत्ररक्षण आहे. यष्टीरक्षण थोडंसं चांगलं होणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आणि संघाचे संगनायक आहेत. सगळ्यांनी डोक्याला हात लावला परंतु बोलायची हिंमत कोणाचीच नाही आहे. कारण कॅप्टनला बोलून चालणारही नाही. जर पुढच्या काही मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत तर कॅप्टनच्या विरोधात जाऊन चालत नाही.
कॅप्टन देखील थोडेसे नाराज असतील, कारण जबाबदारी असते आणि ती जबाबदारी जर पूर्ण झाली नाही तर मनामध्ये थोडीशी शंका निर्माण होतेच की चूक झाली आहे, परंतु ते चुकीचं प्रायश्चित्त कशा प्रकारे भोगावं लागेल. कारण जीवदान सागरला मिळालं आहे. ज्यांनी पहिलाच बॉल खेळत असताना षटकार ठोकला आहे, आता मिळालेल्या जीवदानाचा इथे कशा प्रकारे फायदा घेतला जाईल, येणारा काळ, येणारी षटकं आपल्या समोर आहेत. 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि मिळालेल्या जीवदानाचा फायदा जखमेवरती मीठ सोडलंय आणि हिटमॅन रोहित शर्मा स्टँडच्या वरून बॉलला पाठवून दिलाय सागर यादव यांच्या बॅटमधून. षटकार 6 धावा. काय बॅटिंग इथे केली आहे सागर यांनी. एका बाजूने आपण पाहतोय थोडंसं शफल झाले, अँगल बनवला, जागा बनवली आणि योग्य ती जागा त्या चेंडूची दाखवली जाते. रोहित शर्मा स्टँड, MI फॅन्स तिथे खुश आहेत कारण षटकार त्यांच्या दिशेने आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. गोलंदाज करेल तर काय करेल, तर क्षेत्ररक्षण जर तुम्ही चांगलं केलं नाही तर बॅटर मात्र इथे मनमुराद बॅटिंग करतील. बॉल आल्यानंतर त्या बॉलवरती जायचं असतं. चेंडू अडवताना तुमचं काय होतंय, बॉल आल्यानंतर तुम्ही बॅकफुटला जाताय, तसं करून चालत नाही. तुमचा तो कॉन्फिडन्स कमी होतोय, कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. इथे देखील आपण पाहतोय पॉइंट शॅडो करून खेळून काढलेला फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी सागर यादव जखमेवरती मीठ चोळतोय करण यांच्या, कारण करण यांनी झेल सोडलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय तब्बल 15 धावा आल्यात, कारण झेल सुटल्यानंतर देखील ती सिंगल आली आहे. बॅटिंग अप्रतिम आहे. पिच हिटर म्हणून देखील सागर यादव यांची वर्णी लावली आहे त्यांनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे तेजस आहेत. एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. दोन्ही बॅटरला ठाऊक आहे संघाचे काही खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे चेंडू गेल्यानंतर अतिघाई करून चालणार नाही. त्यामधील एक तेजस आहेत ज्यांनी गोलंदाज अप्रतिम केली. 2 षटकांमध्ये 20 धावा आणि 3 बॅटर त्यांनी बाद केलेत, परंतु सध्याच्या घडीला सागर आणि राहुल ही जोडी आहे. पुन्हा एकदा फुल लेन तिथे आपण पाहतोय चेंडू हाताळला गेला, थोडीशी गती कमी केली, थोडासा खेचला बॉल, परंतु बॅटरने देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, थोड्याशा गती परिवर्तनावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायावरती आदळतोय आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 56. 3 गडी बाद. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. तेजस त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल मिळते आहे. षटकाची समाप्ती होईल. 5 षटकं संपलेत, 57 धावा झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. कारण त्याचबरोबर तेजस ठाऊक आहे या मॅचचं महत्त्व काय आहे. एक मॅच जिंकली आहे परंतु बाकीच्या गमावल्या, त्यामुळे या मॅचमध्ये जिंकणं देखील फार गरजेचं आहे. जिंकावं लागेल आणि त्यासाठीचा तो प्रयत्न देखील करावा लागेल. बोलून नाही तर करून दाखवावं लागेल. जीवदान मिळाल्यानंतर त्याचा फायदा कसा घ्यायचा ते सागर यादव यांनी दाखवलेलं आहे आणि हा क्रिकेटचा इतिहासच आहे. तुम्ही वर्तमानामध्ये देखील विचार केलात ना, प्रेझेंटमध्ये देखील विचार केलात ना, तरी या स्पर्धेमध्ये देखील ज्या ज्या बॅटरला जीवदानं मिळाली आहेत त्या बॅटरने इथे विस्फोट घडून आणल्यात. काल देखील तुम्ही बघितलं असेल की ज्याप्रमाणे या मैदानामध्ये जीवदानं दिली गेली त्यानंतर तो प्रहार देखील आपण पाहिला. इथे देखील बॅकफुटला जात सागर यादव यांच्या बॅटमधून तो क्लास पाहायला मिळतोय. थोडासा अपिश चेंडूला खेळलाय, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा 4 धावेंसाठी चौकार. हाय फटकेबाजी आहे. शेवटपर्यंत जर तुम्ही चेंडूवरती नजर ठेवली ना तर तुम्हाला मनाजोगते चेंडू खेळता येतात आणि जिकडचा तिकडे खेळा आणि धावा मिळवा. ही कुठेतरी बॅटरची स्कीम आहे की ज्याप्रमाणे चेंडू येतोय त्याच ठिकाणी तुम्ही खेळा. क्षेत्ररक्षक कुठेही असू द्यात, तुम्ही मनाप्रमाणे जर खेळलात आणि मनाप्रमाणे त्या चेंडूवरती प्रहार केलात तर गॅपही तुम्हाला मिळते आणि क्षेत्ररक्षकही काहीशा चुका करतायत. धावसंख्या 61. पुन्हा एकदा इथे करण यांनी केलेला कमबॅक आहे. थोडासा वेग इथे वापरला, थोडा उजव्या यष्टीच्या बाहेर हलकासा चेंडूला इथे वळण दिलं, कटरचा वापर केला आहे. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार, त्यानंतर मात्र डॉट. दुसरं षटक सुरू आहे. 10 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात.
8 चेंडूंमध्ये 10 धावा करण यांनी खर्च केल्यात. पुढचा बॉल सागर यादव यांच्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख. थोडंसं बॉल इथे पण म्हणतो ना की टप्पा पडल्यानंतर तो चेंडू तो बॉल इथे टॉस होतोय, थोडासा उसळी घेतोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथवरती या खेळपट्टीवरती चेंडूला हिट केलं जातं आणि त्यानंतर उरलेलं काम हा टेनिस कंपनीचा चेंडू आहे. अधिक उसळी घेणारा चेंडू आहे. यावरती नेहमीच बॅटर देखील अधिराज्य गाजवतात, परंतु जर तुम्ही योग्य पद्धतीने जर चेंडू हाताळला ना तर गोलंदाजांना देखील त्याचा फायदा होतोय. इथे मात्र फुल टॉस म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही. सिंगल मिळते, फुल टोल वसूल करता आला नाही. सिंगलने इथे अकाउंटमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ते 62. परंतु सागर यादव आतापर्यंत 11 बॉल खेळलेत आणि 28 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. तर दुसऱ्या बाजूला राहुल कोकाटे जे आघाडीला आलेत ते आतापर्यंत 6 बॉल खेळलेत आणि 8 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. साथ देणं किती गरजेचं आहे. पार्टनरशिप अशीच होते, एकाने साथ द्यायची आहे जी संत गतीने होते तर दुसरा आक्रमण चढवतोय. पुढचा बॉल राहुल यांच्यासाठी. हा चेंडू मात्र भरकटला जातोय डावे इष्टीच्या बाहेर. गती योग्य आहे परंतु दिशा इथे भरकटली आणि दिशा जर तुम्ही बदललीत, तुमची जर दिशा भरकटली तर मात्र पंच आहेतच, लगेच इथे निदर्शनात आणून देतील, गोलंदाजाला दंडित करतील. ते केलंय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 63. 3 बॅटर बाद. 6वं षटक सुरू आहे. 11.12च्या सरासरीने इथे धावसंख्येला आकार दिला तर प्रोजेक्टेड स्कोअर देखील 77 पर्यंत आहे. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा इथे दिशा भरकटली जाते, कधी डाव्या इष्टीच्या बाहेर तर कधी उजव्या इष्टीच्या फार बाहेर ही गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे पंच इथे अतिरिक्त धावा ज्या घोषित करतायत. 63 धावा झाल्यात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. करण डुकरे यांची गोलंदाजी मात्र थोडीशी खर्चिक ठरते आहे. संघाचे संगनायक आहेत, कमबॅक करावं लागेल. अजूनही मॅच आटोक्यामध्ये आहे, फार हातातून निघून गेलेली नाही आहे. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट राहुल कोकाटे यांचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. आतापर्यंत शांत होते परंतु शांतता भंग करणारी बॅटिंग राहुल कोकाटे यांच्या बॅटमधून ठोकला जातोय हा षटकार 6 धावेंसाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहताय की बॅटच्या समोर चेंडू हाताळला गेला आणि हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेस गोलंदाज भरकटलेला मारा करतात, स्वैर मारा करतात, त्यानंतर बॅटच्या समोर चेंडू टाकला जातो. तो योग्य चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र इथे अपयश येत आहे. बॅटच्या समोर चेंडू मिळाला आणि त्यानंतर जो प्रहार आपण राहुल कोकाटे यांचा पाहतोय तो खाकीचा तडाखा आहे जो इथे मात्र करण यांना देण्यात येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. थोडंसं फंबल होत आहे आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही बॅटर घेत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 70. 6 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 72 धावा झाल्यात, माफ करा, 6 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 72 धावा झाल्यात. 3च बॅटर बाद आहेत. राहुल कोकाटे 8 चेंडूंमध्ये 16, 200चा स्ट्राईक रेट आहे. तर सागर यादव 11 चेंडूंमध्ये 28, जवळपास 250च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. आणि हा स्ट्राईक रेट तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार गरजेचा आहे. जितके चेंडू त्याच्या दुप्पट धावा तुम्हाला बनवाव्या लागतात. रन बॉल इक्वेशन प्रमाणे तुम्हाला खेळून चालत नाही, तुम्हाला इक्वेशन बदलावं लागतं, तुम्हाला विस्फोट घडवावा लागतो. कारण म्हणावा तेवढा मोठा फॉर्मॅट नाही आहे हा. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये मिळेल त्या चेंडूवरती प्रहार करावा लागतो. 7व्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पुष्पराज गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्याच डावे एसटीच्या बाहेर चेंडू हाताळलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्या होते ती 72. 73 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हा डाव्या एसटीच्याच लगतचा चेंडू, परंतु आता ज्यावेळेस बॅटर शफल झाले ना, अगदी मिडल स्टंप किंवा लेग स्टंपच्या वरूनच चेंडू जातोय. त्यामुळे शुभम गाडे या सरांनी मात्र इथे तटस्थ भूमिका घेतली, कुठल्याही प्रकारचा कॉल मात्र केला नाही. याचा अर्थ हा निर्धाव चेंडू आहे. पुष्पराज गोलंदाजी मार्कवरती. 73 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. फटका फसतोय की नाही? यस, इथे मात्र धावा मिळतील. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही, परंतु जितका आला त्या फटक्यामध्ये लॉंग स्टॉप बाउंड्री भेदली गेली आणि त्या दरम्यान आलेला हा चौकार देखील आहे.
आणि पुष्पराज ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतायत, फुलटॉस अथवा लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. थोडेसे नाराज आहेत कर्णधार की भरकटलेला मारा होतोय. या बॉलवरती विकेट मिळवणं फार अशक्य आहे आणि तीच इथे आपण बघतोय भावमुद्रा जी इथे करण यांनी स्पष्टपणे दर्शवली. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा नक्कीच प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढही होते. 79 धावा आतापर्यंत झाल्यात. देवगिरी ब्लास्टर्स हा संघ आपण पाहतोय इथे बॅटिंग करतोय, तर राजगड वॉरियर्स देखील इथे प्रयत्नशील आहे. इथे मात्र समोरच मिळाला आणि एकदा टप्प्यात बॉल मिळाला की त्याचा करेक्ट कार्यक्रम इथे सागर यादव यांच्या बॅटमधून केला जातोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा, षटकार. काय फटका इथे सजवला जातोय सागर यादव यांच्या बॅटमधून. 85 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आपण ज्यावेळेस 7वं षटक सुरू झालं ना, त्यावेळेस आपण बघितलं की प्रोजेक्टेड स्कोर हा 77 पर्यंत होता, परंतु आता तो इथे 90 पार दर्शवला जातोय, कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 85 झाल्या आहेत. इथे देखील खराब बॉल आणि त्यावरती प्रहार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय चौकार 4 धावेंसाठी. पुष्पराज खराब गोलंदाजी आहे आणि खराब आहे तर खराबच आहे. यष्टांच्या मागे संघाचे संगणक तेच सांगतायत, परंतु गोलंदाज म्हणतात की मी टाकतोय एकीकडे, बॉल जातोय भलतीकडे. थोडीशी खराब गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय, परंतु सागर यादव 16 चेंडूंमध्ये 44 धावेंवरती आहे. जर षटकार मारला तर वैयक्तिक 50 धावा होतील. 89 झाल्यात. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र तो चौकार आहे. 48 धावा 17 चेंडूंमध्ये, नाबाद. चांगली फलंदाजी इथे आपण पाहतोय सागर यादव यांच्याकडून केली जाते. 93 धावा झाल्यात. विजयासाठी 94 धावींची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती खेळलेला स्क्वेअर कट आणि त्या दरम्यान आलेला चौकार. 93 धावा आतापर्यंत झाल्यात. 93 रन्स ऑन अ बोर्ड. 93 धावा आतापर्यंत पहिल्या डावामध्ये ज्या पूर्ण करण्यात आल्यात. धावसंख्येचा इथे पाठलाग करायचा आहे. 94 धावा इथे बनवायच्या आहेत. तर चला पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करतोय. मॅच क्रमांक 3 लोहगड सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रत्नदुर्ग. लोहगड आणि रत्नदुर्ग दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपण पुढील मॅचचा टॉस लगेच संपन्न करतोय. चला आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. अजिबात मैदानाच्या बाहेर वेळ काढू नका. आपल्याला विनंती आहे, बॅटिंग टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. अजिबात वेळ लावू नका. आपल्याला अजून भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. रोजचाच टायमिंग 2 वाजले पाहिजेत असं काही नाही आहे. कधीतरी लवकर जाऊ द्यात लोकांना. थोडीशी घाई करूयात आपण, आणि जर तुम्ही सहकार्य दिलं तरच हे सगळं काही शक्य होणार आहे. त्यामुळे घाई करा, पटपट मैदानाच्या आतमध्ये चला. पंचांना देखील विनंती आहे की आपण संपूर्ण मॅच झाल्याशिवाय मैदानाच्या बाहेरच येऊ नका, कारण इथून मी लगेचच पाठवतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर आपणही तयार राहायचं आहे आणि लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सर्व आयोजन कमिटीला सहकार्य करा. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आलेत का? दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. लोहगड आली आहे का टीमचे कॅप्टन? चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. त्यांच्याकडे आहे का?
नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रहार प्रीमियर लीग 14व्या पर्वामधील एक देखणी स्पर्धा आपल्या भेटीला पुन्हा एकदा 4थ्या दिवसामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय, जिथे पुढील मॅचचा टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील तिसरी मॅचचा टॉस एका बाजूने लोहगड तर दुसऱ्या बाजूने रत्नदुर्ग. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबरीने जोडले जात आहेत आणि त्याचबरोबरीने मान्यवरांच्या शुभास्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. आणि कॉल कोणाचा असेल? लोहगड संघाचा कॉल आहे आणि टॉस इथे जिंकलाय बाळा क्षीरसागर. याचा अर्थ रत्नदुर्ग संघाने टॉस जिंकलाय. बाळा क्षीरसागर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. आज पहिला विजय पहिल्या मॅचमध्ये मिळवला आहे आणि लगेचच ही तिसरी मॅच देखील तुम्हाला खेळायची आहे. पहिल्या 2 मॅच गमावल्यात, परंतु या आजच्या दिवसाची सुरुवात विजयाने झाली आहे. निर्णय काय असेल आणि काय प्लॅनिंग असेल डोक्यामध्ये की प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे आणि कशा प्रकारे त्यांच्या विरोधात तुम्हाला खेळ करायचा आहे? सर आम्ही टॉस जिंकून पहिलं तर बॉलिंग करू आणि आमचा प्लॅन सिम्पल आहे की आम्हाला ही मॅच जिंकायचीच आहे. फक्त अश्विन सरांची शंतनूची 2 विकेट जर आम्हाला भेटल्या तर आम्ही बऱ्यापैकी मॅच जिंकेल. कारण की खालचे बॅट्समन त्यांचे एवढे चांगले खेळले नाहीत, तेवढे दोघं चांगले खेळलेत. नक्कीच प्लॅनिंग तर चांगला आहे, परंतु आतापर्यंतचा प्रवास थोडासा खडतर आहे. पुढच्या मॅचसाठी तो प्रवास सुखकारक हो ही शिवचरणी प्रार्थना. तर आपल्याबरोबर लोहगड संघाचे संघनायक आहेत अश्विन कुमार देखील इथे आपण पाहतोय. अश्विन कुमकर हे देखील आपल्या बरोबरीने जोडले जात आहेत. नाणेफेकीचा कौल जी गमावला आहे, परंतु प्रथमतः बॅटिंग करायची आहे. आतापर्यंत संघातील सहकाऱ्यांनी चांगलं सहकार्य आणि त्याचबरोबर चांगला खेळ केला आहे. संघाची बांधणी देखील केली आहे. प्रतिस्पर्धी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा देखील, आणि तुम्हाला आणि त्याचबरोबर शंतनूला रोखण्याचा प्लॅनिंग आहे. तुमचा काय विचार आहे? किती धावांपर्यंत तुम्ही मजल माराल? कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहे. नक्कीच समोरची टीम पण खूप चांगली आहे. नक्कीच ते 2 मॅच हरलेत, पण त्यांची टीम खूप चांगली आहे. म्हणजे त्यांची बॅटिंग जर चालली तर ते नक्कीच 7 ओव्हरमध्ये 100+ रन मारतील. त्यामुळे मला असं वाटत होतं की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घ्यावी, पण ठीक आहे, हार्डलक पहिली बॅटिंग आहे. त्यामुळे थोडं आमचे होप जास्त चांगले आहेत की आम्ही 4 पैकी 3 मॅच जिंकलो आणि ऑलमोस्ट क्वालिफाय आहे. त्यामुळे थोडा तोच पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आम्ही पुढे चालू. नक्कीच तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम दी सेंटर. रत्नदुर्ग संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर लोहगड संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. काय घडेल आणि काय बिघडेल येणारा काळ तुमच्या समोर आहे. तिसऱ्या मॅचला सुरुवात होईल, परंतु तुर्तास आपण सेकंड इनिंगकडे वळतोय, जिथे सुरू असलेली लढत आणि त्या लढतीची दुसऱ्या डावाची सुरुवात आपल्याबरोबर जोडले जातील. मनीष पाटील सर, मीरा भाईंदरचा एक बुलंद आणि एक अभ्यासू आवाज आपल्या भेटीला येतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा त्यांचं स्वागत केलं जाईल. O2 कॉम्बॉक्स मनीष पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद शैलेश निवेंगुडे सर, धन्यवाद नरेश ढोमे सर आणि सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 14वं पर्व. आणि आता हा महत्त्वाचा सामना सुरू आहे देवगिरी ब्लास्टर्स आणि रायगड वॉरियर्स या 2 संघादरम्यान. खरं तर देवगिरी ब्लास्टर्सना चांगला स्कोर बनवायचा होता, तो बनला सुद्धा. खरं तर ते गुणतालिकेमध्ये वर आहेत आणि आता 93 त्यांनी 7 षटकांमध्ये बनवले आहेत आणि 94चं हेवी टोटल चेस करायचं रायगड वॉरियर्सला. स्वरूप वाघराळकरचा हा संपर्क तितका योग्य नव्हता बॅट्स आणि बॉलचा, पण बॉल थर्ड मॅनला पोहोचेल तोपर्यंत 1 धाव मिळते. खरं तर करणसाठी आव्हान तगडं असेल, कारण जसा त्यांनी उल्लेख टॉसच्या वेळी केला होता की आतापर्यंतचा प्रवास तितका चांगला नाही आहे, खडतर चालला आहे, पण या प्रवासामध्ये सुद्धा काहीतरी खास जे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. आणि पाहूया करण, ज्याच्याकडे तो व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे, तो अनुभव पणाला लावून या 94 धावांचा पाठलाग योग्य त्या पद्धतीने केला जाईल का. नेक्स्ट बॉल, जागा मिळाली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. कव्हर पॉइंट क्लिअर, बॉल सीमारेषा पार, चौकार. स्वरूप आणि करण या दोघांवर जबाबदारी आहे या धावांचा पाठलाग करण्याची. रामचा हा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल शॉर्ट ऑफ लेन होता आणि ती जागा मिळाली, रूम मिळाला आणि त्या रूमचा वापर करताना पॉवर प्लेला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक नव्हता, त्या संधीचा फायदा करणने उचलला आणि चौकार प्राप्त केलेला आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघासाठी. आणि चांगली गोलंदाजी रामकडून अपेक्षित होती, पण त्यांच्या विरोधात तो चौकार आलेला आहे. पुढ्यात ठेवलेला बॉल मिड ऑफला क्लिअर केलंय. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग प्लेड बाय करण च्या वतीनं संघाला मिळत आहेत आणखीन 4 रन, चौकार. रायगड वॉरियर्स
चेसिंग टार्गेट ऑफ 94 रन्स आणि त्यापैकी 10 धावा तर पहिल्या 4 बॉलवर पूर्ण केलेल्या आहेत. गुडलेनचा बॉल चांगलाच पिकअप केलाय आणि त्यानंतर मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलेला आहे. पॉवर प्लेचा अचूक वापर आता करण करतायत आपल्या संघासाठी. पुढचा बॉल रानचा ओव्हर द विकेट. स्वीप केले आणि स्वीट कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालंय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करण घालतोय राणा आणि बोलतोय सातत्यानं या पहिल्या षटकामध्ये 4चा पाडा येतोय त्याच्या वतीनं. या षटकातला 3रा चौकार. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 14 आहे. पॉवर प्लेचा फायदा कसा उचलायचा ते बऱ्यापैकी करणला ठाऊक आहे आणि चौफेर फलंदाजी त्याची पाहायला मिळते. पहिला चौकार आपण कबो पॉईंट बॉडीलाईनच्या बाहेर पाहिला, दुसरा चौकार लॉंग ऑफला पाहिला, तिसरा चौकार स्क्वेअर लेगला पाहिला. तर हे सातत्य राखणं गरजेचं आहे 94 धावांचा पाठलाग करताना आणि तेच सातत्य आतापर्यंत करणने या पहिल्या षटकातच राखलेलं आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला चांगलाच खेळ रायगड वॉरियर्स कडून. फुल लेन बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा अटेम्प्ट घेण्यासाठी ती पोझिशन घेतली होती करणने, पण आता ते कनेक्शन नाही झालं. त्याचमुळे ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 94चा पाठलाग करताना रायगड वॉरियर्स 14 धावा जिंकण्यासाठी अजूनही 80 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 36 चेंडू, 80 धावांची गरज आहे. स्पर्धा परीक्षा खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. आमच्यासोबत सोनावच्या कशामध्ये ऋषी आहेत, ऋषी मोरे. खरं तर डेडिकेशन लेवल असायलाच पाहिजे, मग ती फक्त क्रिकेटमध्येच नाही तर अभ्यासात सुद्धा. आणि जसा मी मागच्या डावातच उल्लेख केलेला आहे की क्रिकेट खेळताना दुखापती होतात तरी तुम्ही क्रिकेट खेळता. तसंच अभ्यासामध्ये कधी कधी तुमच्या बाजूनं मार्क्स लागत नाही, पण तुम्हाला ते मार्क्स मिळवण्यासाठी ते डेडिकेशन ठेवावं लागतं. तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल असं नाही आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. फुल लेन बॉल होता. बॅट अँड पॅड मधला ऑनसाईडला टर्न केलंय. वाघराळकरकडे सुद्धा अनुभव आहे प्रहार प्रीमियर लीग खेळण्याचा आणि म्हणूनच तोच अनुभव एकत्रित करताना एका बाजूने जर धावा चालू आहेत तर मला फक्त 7 देणं गरजेचं आहे आणि ती 7 स्वरूप वाघाळकर करणला देतोय. धावसंख्या पोचते 15वर. 7 चेंडूचा खेळ संपलाय. रिक्वायर्ड रन रेट 13.54. वैभव शेटे ओव्हर द विकेट. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. 1 धाव वाढते. शुभम गाडे सर, अक्षय निर्मल सर, समीत जोशी सर, आतापर्यंत चांगलं काम अजय आवळे सर. पंचांचं काम देखील तितकंच महत्त्वाचं राहिलेलं आहे. सर्व समालोचकांचं काम. स्पर्धेचे अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. शफल होऊन बॉलच्या पिचिंगला फॉलो करून बॉलच्या पाथला व्यवस्थित ॲडजस्ट करून हा स्ट्रोक करायला खेळायचा होता. बॅकवर्ड पॉईंटला थोडासा लेट खेळले, पण खूप जास्त लेट खेळले, त्याचमुळे कनेक्शन काय ते बनवू शकलं नाहीये. 3 चौकार जरूर आलेत करणच्या वतीने, पण डॉट बॉल्सचं पर्सेंटेज वाढता कामा नये. धावसंख्या झाले बिनबाद 16. वैभव शेटे पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुढे सरकून केले बॅटची रुबी कट. बॉल जाईल मागे फाईन लेगला 38 सर्कलच्या आतमध्ये. शतरक्षक अवेलेबल आहेत. मिळते ती 1 धाव स्वरूपकडे जाते. स्ट्राईक. 1ची वाढ. धावसंख्या पोहोचते 17वर. 17. यानंतर रत्नदुर्ग आणि लोहगड या 2 संघांदरम्यान सामना तुम्ही पाहणार आहात. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये 5 सामने स्टुडंट हाफचे आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपन. पण आता स्टुडंट हाफ मधून हा महत्वाचा सामना ज्यामध्ये करणने सुरू केला हा डाव आणि आता प्रतिस्पर्धी गोलंदाजाला घाव देण्याचं काम करतोय स्वरूप वाघराळकर. कव्हर पॉइंटला खेळला हा चौकार. प्रॉपर पोझिशन आहे. मध्यम बांधा, उंची कमी. स्वरूपची पण चपळता खूप चांगली आहे. स्ट्रोक सिलेक्शन करताना ते वेगानं आपला स्टान्स बदलतात आणि तेच करताना पाहायला मिळालंय. बॉलच्या पिचिंगचा आढावा घेताना त्यांनी बॉलला फॉलो केलं आणि कव्हर पॉईंटला ड्राईव्ह करताना ज्या 4 धावा वसूल केलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांच्या वतीने धावा मिळत आहेत. ही महत्वाची बाब रायगड वॉरियर्सच्या संघासाठी. आता कव्हर ड्राईव्ह आहे, पण स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण केली जाते. प्रत्येक बॉलवर धावा यायलाच पाहिजे, तीच इच्छा दोन्ही फलंदाजांची आहे आणि इच्छा असली तर सर्व काही साध्य होतं असं तुम्हाला माहितीच आहे आणि म्हणून ती इच्छा तशीच तेवत ठेवावी लागणार आहे. धावसंख्या 22 झाले. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. चांगलाच वेग धावसंख्येला देण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलंय. आता ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह, पण प्रॉपर पोझिशनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याचमुळे हे 2 चौकार तर वाचलेत असं आपण म्हणू शकतोय. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. धावसंख्या 23 झाले रायगड वॉरियर्सची. 23.
विदाउट लॉस जिंकण्यासाठी आपण लक्ष किती आहे ते पाहूया. 30 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 71 घटायची आहे. 30 चेंडूत 71 धावा पूर्ण करायचे जर हा सामना जिंकायचा असेल रायगड वॉरियर्सला. यावर्षी IPL मधील संघांना सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेत, कारण चाहते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच CSK फॅन्ससाठी एक वेगळा प्रेक्षक स्टँड आहे, RCB फॅन्ससाठी वेगळा प्रेक्षक स्टँड आहे, MI फॅन्ससाठी वेगळा प्रेक्षक स्टँड आहे. म्हणजे ज्या फ्रँचायझीचे जास्तीत जास्त चाहते तुम्हाला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये विशेषतः, त्या सर्व फ्रँचायझीजचे स्टँड तुम्हाला या स्टेडियममध्ये पाहायला मिळत आहेत. नाविन्य आहे आणि हे खूप चांगलं विहंगम दृश्य मैदानाचं. खरं तर हे तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये जो कॅमेरा असतो, जो ट्रॉलीवर असतो, तो ट्रॉलीवर जो कॅमेरा असतो तेव्हा तुम्हाला ते दृश्य पाहायला मिळतं. पण आमचे कॅमेरामॅन ती मेहनत घेत आहेत प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे, जे तो जो अनुभव आहे तो मॅन्युअली देत आहेत आमचे कॅमेरामॅन. त्यांचं देखील कौतुक व्हायलाच हवं. 25 विदाउट लॉस. परत टाकावा लागेल कदाचित. येस, व्हाईट बॉलचा इशारा. फोर्स केलंय, लॉंग ऑफ आहे. चांगलाच प्रयत्न बॉल अडवण्याचा. पूर्ण शरीर झोकलं होतं. राहुल कोकाटे यांच्या गोलंदाजीला टार्गेट करायचा वैभवचा प्रयत्न चांगलाच राहिलाय. म्हणजे जर आपण हातांनी किंवा पायांनी बॉल अडवू शकत नसलो अशा वेळेला तुम्हाला पूर्ण शरीर झोकावं लागतं आणि ते शरीर राहुल कोकाटे यांच्या बॉलवर तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न 100% चालूच आहे. एकही षटक काय कमी धावांचं राहणार नाही याची काळजी फलंदाज घेत आहेत, कारण तितकंच टार्गेट त्यांना चेस डाऊन करायचं आहे. स्वतःला स्विच केलं पण काय कनेक्शन बनवू शकले नाही. राहुल कोकाटे जे कॅप्टन आहेत या संघाचे, जबाबदारी स्वीकारून गोलंदाजी करते आहेत. धावसंख्येचा वेग वाढू देणार नाही आहेत. सिद्धू जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ह्या सर्व घटकांना सिद्धू प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे कॅमेरामॅन टिपत आहेत वेगवेगळ्या अँगल्सने. ISPL बॉल ओव्हर. स्विंग आहे बॉलला, पण त्या स्विंगच्या साथीनं बॉलला पाठवलंय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. स्विंगचा यूज करून गोलंदाजी तर चालू आहे राहुलची, पण त्या स्विंगला अॅनलाइज करून स्ट्रोक खेळला जातो बघा. आउट स्विंगर होता आणि त्या स्विंगला ओळखताना त्यांनी बॉलला खेळलेलं आहे थेट एक स्वीपर कव्हरला. स्विंग मिळाला पाहिजे, व्यवस्थित बॉल तुम्हाला हँडल करता आला पाहिजे. हे षटक महत्त्वाचं आहे दोन्ही संघांच्या आस्पेक्ट्सने. खरं तर राहुल कोकाटे जे कॅप्टन आहेत त्यांनी ती जबाबदारी घेतली. या वेगळ्या बॉलला हँडल करताना त्यांनी देखील आपल्या अनुभवाचा कस लावलेला आहे. ISPL बॉल ओव्हर आणि त्या बॉलवर सुद्धा धावा मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा या षटकात मिळालेल्या आहेत. स्वरूप वाघराळकर यांनी सुद्धा करणच्या सोबतीनं साथ देण्याची शपथ घेतलेली आहे असंच वाटतंय. दोन्ही संघांनी पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बनवले रायगड वॉरियर्स या संघासाठी. बिनबाद 31 16 चेंडूचा खेळ आतापर्यंत या डावातला संपलाय. राहुल पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह केले, बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याचमुळे त्याच संधीचा उचलला फायदा. हातात घेतला कायदा, बॉल थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. आणखी एक चौकार. 4 धावा. राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा जेव्हा झाली होती, स्वरूप वाघराळकरने 3 चेंडूत 18 धावा चेस केलेल्या आहेत. तर स्वरूपकडे तो अनुभव आहे. प्रेशर हँडल करण्याची क्षमता स्वरूप वाघराळकरकडे आहे. शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार खेचत राज्यस्तरीय स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. म्हणूनच कॉलेज लाईफमध्ये जे काय तुम्ही प्राप्त केलेलं आहे ते तुम्हाला आता आपल्या संघासाठी दाखवायचं. ऑन साईडला पुल करून बॉलला गुल केलंय. ISPL बॉल थेट मिड विकेट सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग स्वरूप वाघराळकरजी. षटकार. वी आर रेडी फॉर रन चेस. आता तेच सांगतायत हे दोन्ही फलंदाज रायगड वॉरियर्सचे. बिनबाद 41 धावा. 3 षटकाचा खेळ संपला. आता षटके बाकी आहेत 4 आणि आवश्यकता आहे 53 धावांची. 24 चेंडू 53 धावांची गरज. चेस इज ऑन, मॅच इज ऑन, गेम इज ऑन. खरं तर ISPL बॉल हा गोलंदाजांच्याच पक्षात जातो असंच आपण
नेहमीच पाहत आलेलो आहे. कारण त्याच पद्धतीने तो बॉल बनवला गेलेला आहे. गोलंदाजाला बॉलला स्विंग देता येतो, मग तो आतल्या दिशेने असू द्या किंवा बाहेरच्या दिशेने असू द्या, तो स्विंग फलंदाजांना ओळखता येत नाही. मैदानाच्या बाहेरून त्या गोष्टीला पाहणं सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही फलंदाजी करता, फ्रॅक्शन ऑफ सेकंडने तुम्हाला त्या स्विंगला ओळखून खेळायचं आहे. आणि तेच स्वरूप वाघराळकर यांनी मागच्या षटकात करून दाखवलं. त्यांचा सुद्धा ISPL बॉलचा जो फलंदाजीचा सराव काय आहे ते त्यांनी दाखवताना मागच्या षटकात धावा वसूल केल्या तब्बल 18 रायगड वॉरियर्सने. धावसंख्या 41 झालेत आणि आता चौथ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सागर यादव येत आहेत करण डुकरेसाठी. कट करण्याचा प्रयत्न होता. "41 रन्स विदाउट लॉस" ही एक चांगली बाब आहे, नो डाऊट अबाउट इट. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत, आयसाईट पक्की झालेली आहे, एक्सपिरियन्स त्यांना प्राप्त झालेला आहे. कटर्सला ओळखताना थोडासा वेळ घेतला, वेळ जुळली नाही. करणची दरम्यान बॅटचा संपर्क काय झाला नाही. बाईची एक धाव मिळते, एक धाव वाढेल, धावसंख्या पोचते 42 या आकड्यावर. मोका होता पण स्लो लेग कटर. जी स्ट्रेंथ आहे सागर यादवची, त्या स्ट्रेंथवर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ऑन साईडला पिकअप खेळलायत. एलिव्हेशन तितका नव्हता, पण बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना क्षेत्ररक्षकाने बॉडीला स्ट्रेच करून बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावांचा कॉल यशस्वीरित्या कंप्लीट झालेला आहे. जितक्या धावा मिळतील तितक्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा आहे. धोका पत्करायचा नाहीये, कारण सर्व काही ओके मध्ये चाललेलं आहे. धावसंख्या चांगल्या वेगानं पुढे सरकत चालले, 44 झालेले आहेत. त्याचमुळे अजूनही काही धोका पत्करण्याच्या इराद्यामध्ये हे दोन्ही फलंदाज नाही आहेत. बिनबाद 44. हो, कट करताना बॉलला बॅकवर्ड पॉइंटला टार्गेट केलेलं आहे. मैदानात दोन्ही फलंदाजांचा खेळ चाललाय, सुपर हिट. आणि आता रायगड वॉरियर्सच्या धावफलकाला होतोय 4 धावांचा प्रॉफिट, चौकार. सुपर हिट बॅटिंग, नो डाऊट अबाउट इट. दोघांकडून चांगला खेळ होता. सुरुवात खरं तर या डावाची करणने केली. पहिल्या षटकात 3 चौकार खेचले होते, त्यानंतर स्वरूप वाघराळकरची साथ मिळाली. धावसंख्या 48 झाली, राईट. 48 विदाउट लॉस, चेसिंग टार्गेट ऑफ 94. देवगिरी ब्लास्टर्स प्रयत्न करतायत सातत्यानं. हा डाव आपल्या बाजूनं कसा जाईल, पण काय पिचिंग होती, काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. हीच तर महत्वाची बाब आहे प्रत्येकाकडे, की तुमचा USP तुम्हाला ओळखायचा आहे. हा USP आहे. लेग कटर्स आणि प्रॉपर पिचिंगला जर तुम्ही बॉल हँडल केला तर मग तो फलंदाजाला खेळता येणार नाही. हा अनप्लेएबल होता जवळपास स्वरूपसाठी. वेग वाढवला, बॅटची एज, बॉल मागे, फ्लाय स्लिपला धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्वरूपचा नकार दिला करणने, कारण सर्व काही सुरळीत चाललेलं असताना जर आपल्या दोघांपैकी एक फलंदाज जर बाद झाला तर नुकसान संघाचं असेल, आणि तेच नुकसान अपेक्षित नाहीये. करणला 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 48 झाले. जिंकण्यासाठी 18 चेंडू, 46 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 46. कॅन बी, कॅनॉट बी, चॉईस इज योर्स. पाहूया पुढच्या 3 षटकात नेमकं काय घडतंय. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. अठ्ठेचाळीस झाले आहेत. 46ची गरज आहे, पण बॉल्स कमी आहेत. 18 चेंडू, 46ची गरज. बॉल थर्ड मॅनला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. एक हात फक्त उजवीकडे घेऊन त्यांनी बॉल कलेक्ट केला आणि दुसरा धावेचा मोकाच फलंदाजाला मिळाला नाही. एकदा वडील धावसंख्या 49 झाले. जिंकण्यासाठी 45ची गरज. 17 चेंडू, 45 धावा. 17 बॉल्स अँड 45. आता थोडासा मागे पडलेला आहे रायगड वॉरियर्स हा संघ या रन चेसमध्ये, कारण धावा येत आहेत पण जितक्या वेगानं यायला हव्यात तितक्या वेगानं येत नाही आहेत. पुढचा बॉल, आणि तोच वेग देण्यासाठी स्वरूप आहे ना, त्यांनी हातात घेतला कायदा आणि संघाचा झाला 4 धावांचा फायदा. 50 अप फॉर टीम रायगड वॉरियर्स विदाउट लॉस. 52, 53 विदाउट लॉस. 53 अगोदरच पोझिशन घेतली होती. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन त्यांनी हा रिव्हर्स हिट खेळला, जो परफेक्ट कनेक्ट झाला आणि योग्य त्या झोनमध्ये गेला. प्रॉफिट 4 धावांचा रायगड वॉरियर्सचा आणि धावसंख्या 53. 53 जिंकण्यासाठी आता 41 धावांची गरज आहे. अजूनही
बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 41 धावा. दोन्ही फलंदाज या सिच्युएशनला अनालाइज करून प्रेशर ॲब्झॉर्ब करून खेळत आहेत. त्यांना माहिती आहे कधी काय द्यायचं आहे ते त्या त्या वेळेला दिलं जात आहे. स्वरूपने आता ती जबाबदारीचा स्वीकार केलेला आहे. ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतील सागर, तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा. करण सुद्धा स्वरूपच्या एनर्जीला मॅच करून चांगलंच कोऑर्डिनेशन करतोय. धावा जास्तीत जास्त कशा मिळतील संघाला त्यासाठी तो सुद्धा सहकार्य करतोय. एका बाजूला स्वरूप चांगला खेळ देतोय तर तो त्याला सपोर्ट करतोय. पण आता बॉल हवेत आहे. संधी मिळाली गोलंदाजाला फलंदाजाला बाद करण्याची आणि क्षेत्ररक्षक ती संधी योग्य त्या पद्धतीनं आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जातो. वैभव शेटे यांच्या खात्यात हा पहिला विकेट जातो. स्वरूपचा खेळ 33 धावांवर संपला. स्वरूपची झुंज रन चेसमध्ये आत्ता अर्ध्या डावावर संपलेली आहे. पाहूया स्वरूपच्या खेळाला कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी नवीन फलंदाज कोण पोहोचतोय. तेजस येत आहेत. चला टाळ्या होऊन जाऊ द्या तेजस स्वरूपसाठी. काय खेळ स्वरूपने खेळलेला आहे. 94 धावांचा पाठलाग करताना या महत्त्वपूर्ण धावा त्यांनी आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. षटकार खेचायचा होता लॉंग ऑनला पण आज हवेचा झोत वाऱ्याचं प्रमाण तितकं नाही आहे आणि म्हणूनच आणखीन जास्त ताकद लावण्याची गरज होती. फलंदाज स्वरूप वाघराळकरला ती ताकद नाही लागली आणि म्हणूनच लॉंग ऑनला ते झेल देऊन बाद होऊन पेवेलियन बॉक्समध्ये परतलेले आहेत. शेटे यांच्या खात्यात विकेट. पुढचा बॉल. हो बैठक खेळलेत. एंट्री असावी तर अशी ब्लॉक बस्टर एंट्री मैदानाच्या आतमध्ये घेतोय फलंदाज तेजस शिंदे. पहिल्याच बॉलवर ठोकलाय अफलातून षटकार. काय पोझिशन होती हा स्ट्रोक खेळताना. कम्प्लीट कॉन्फिडन्स म्हणजे पेवेलियन बॉक्समधूनच ते सेट होऊन आलेच असं आपण कित्येक वेळ म्हणतो आणि त्याचंच प्रमाण त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिलं की त्यांना पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक खेचून आपल्या डावाची सुरुवात करायची होती आणि तो स्ट्रोक त्यांनी खेळला सुद्धा. धडपडले पण 6 धावा वसूल केल्या. आणखीन एक फॉलिंग स्वीप रिपीटेटिव्ह स्ट्रोक. जबरदस्त सुरुवात. उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. मिड विकेट क्लिअर. सिक्सर. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 67. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल्सवर जिंकण्यासाठी आवश्यकता 27 धावांची. 12 बॉल्स 27. मजा येईल या मॅचमध्ये. दोन्ही संघांसाठी हा सामना आता खुला झालेला आहे. 12 बॉल्स अँड 27. 12 चेंडू 27. पाहूया धावा वाचवल्या जातील की धावा बनवल्या जातील. स्टे ट्यून विथ अस. आपण पाहतायत प्रहार प्रीमियर लीग सीझन 14. हायलाइट्स आपण पाहतो या डावाच्या. कशा पद्धतीनं या डावाची सुरुवात झाली आणि कशा पद्धतीनं हा डाव खेळला गेलेला आहे. पण पाहूया आता ही पुढची 2 षटकं खूप महत्त्वाची आहेत. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 गरज. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत वैभव. आता मात्र कुठली चूक नाही होणार आहे. चुकीची तर अपेक्षाच नाहीये. जर इतरांपेक्षा चांगला खेळ द्यायचा आहे तर मग तुम्हाला तुमच्या अपेक्षांवर खरं उतरावं लागतं आणि तेच करत असताना विकेट मिळवले सागर यादवने आणि फलंदाज कोण बाजवते तर स्वरूपच्या मागोमाग करणचा खेळ सुद्धा संपलेला आहे. 67. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5.1. 11 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. सर्व काही सुरळीत चाललं होतं. शिंदे यांनी 2 षटकार खेचून आपली एंट्री केली होती पण आता ते नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत आणि आता दोन्ही स्ट्रायकर्स बॅटर बाद होऊन परतलेले आहेत. ऋषिकेश येत आहेत स्ट्रायकर्स एंडला. 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. सुरुवात या षटकाची सागर यादव यांनी विकेटने केली पण यावेळेस कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला डीपमध्ये. सिंगल कंप्लीट होईल. आता स्ट्राईक तेजस शिंदे स्वतःकडे ठेवत आहेत कारण मागच्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर जे अफलातून षटकार खेचले होते ते आता आणखीन जास्त पुढे घेऊन जाण्याचा इरादा त्यांचा आहे. पण पाहूया आता ते चॅलेंज सागर यादव कसा एक्सेप्ट करतोय. 26 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 26 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट.
बॅटची एज, बॉल फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्याकडून झाली चूक. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार, जाईल थर्डमॅन सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक एफर्ट्स बाय बॅटर तेजस शिंदे. चौकार. एक चूक आणि या सामन्याला तुम्ही लक्षात ठेवणार आहात. पराभव कोणालाच मान्य नसतो. क्रिकेटला खेळत असताना प्रत्येक खेळाडूला आपल्या संघासाठी योगदान द्यायचंय. एकाचं योगदान जर कमी पडलं तर नुकसान पूर्ण संघाचं होतं. क्षेत्ररक्षण गडबडलं थर्डमॅनला आणि त्या संधीचा फायदा फलंदाजाला झाला. तेजस शिंदे जबरदस्त एफर्ट्स देतोय. लॉंग ऑनला क्लिअर करायचंय पण आता वी मध्ये खेळत असताना त्यांचा जो स्कोरिंग झोन आहे हा नाहीये. त्यांचा स्कोरिंग झोन मिड विकेट करलेला आहे पण आता लॉंगॉनला क्लिअर त्यांना नाही करता आलं. त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात ते बाद झालेत आणि सागर यादवच्या हातात आणखी एक विकेट. तेजस शिंदेचा खेळ संपला. रायगड वॉरियर्स 72 धावा, 3 फलंदाज बाद. तेजस शिंदे 2 षटकार 1 चौकार खेचून परतीचा प्रवास करताना पाहायला मिळत. 4 चेंडूमध्ये त्यांनी 16 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते की हा त्यांचा स्ट्रॉंग झोन नाही. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ड्राईव्ह केलंय पण ताकद तितकी नव्हती आणि त्याचमुळे लॉंगॉनला झेल देऊन ते बाद झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास कदाचित टाकला असावा देवगिरी ब्लास्टर्सने. पण अजूनही काही सामना संपलेला नाहीये. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. स्ट्रायकर सेंडला वैभव कदम आणि त्यांनी आल्या आल्याच मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करण्याची सुरुवात केली पण वाईड ऑफ लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहुल कोकाटे यांचं पाहायला मिळते. थ्रो होईल स्ट्रायकर साइडला नॉन स्ट्रायकर साइडला तोपर्यंत पूर्ण केले जातात. एकंदरीत या एक धाव 2 धावा पूर्ण केल्यात. फुले नाही कनेक्शन बनवू शकले. डॉट बॉल नाही परवडणार रायगड वॉरियर्सला आणि अशा पद्धतीने षटक संपते. 6 षटकाचा खेळ संपलाय आणि 6 षटका समाप्तीने धावसंख्या आहे 74. जिंकण्यासाठी पुढच्या 6 बॉल्समध्ये 20 धावांची गरज. 6 balls and 20. नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं आणि या 20 धावा सुद्धा अशक्य नाही आहेत. स्वरूप आणि करणने काय सुरुवात दिली होती आणि तेजस शिंदेची ती छोटीशी खेळी पण इम्पॅक्ट टाकणारी खेळी होती. पण आता पाहूया शेवटच्या 6 बॉल्समध्ये 20 धावांची गरज असताना फलंदाज नेमकं काय करतील. मॅक्सिमम स्ट्रोक्स जे षटकार जे आपण या डावात पाहिले होते ते षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. तेजस शिंदेने 2 षटकार खेचले आणि दोन्हीही जबरदस्त आत्मविश्वासाचे षटकार होते. बैठकवर त्यांचा जास्तीत जास्त भरोसा आहे. जो त्यांचा पेटंट स्ट्रोक आहे ते पेटंट स्ट्रोक खेळताना आपण तेजस शिंदे यांना या अगोदर पाहिलं. आता त्या खेळीचं महत्व टिकवायचं असेल तर मग हा सामना जिंकावा लागेल रायगड वॉरियर्सला. पण पाहूया देवगिरी ब्लास्टर्स कडून शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोणता निवडला जातोय. लास्ट ओव्हरसाठी सूरज राजपूत गोलंदाजीवर येत आहेत. ऋषिकेश स्ट्रायकर्स एंडला 20 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 6 चेंडू 20. शेवटच्या षटकावर सामना. सुरुवात या षटकाची वाईट बॉल न होते. एक्स्ट्रा रन मिळते रायगड वॉरियर्सला. एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते आता 75. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. परिस्थिती दोन्ही संघांची मनासारखी नाहीये पण मनासारखी बनवण्यासाठी ती मेहनत घ्यायची. मेहनत गोलंदाजाने घेतली. क्षेत्ररक्षकाचा व्यवस्थित सपोर्ट मिळाला पाहिजे पण नाही मिळाला क्षेत्ररक्षकाचा सपोर्ट आणि आता चौकार मिळालेला आहे ऋषिकेशला. रायगड वॉरियर्सचा धावफलक 4 धावांनी पुढे सरकतो. 79 झाले आहेत. जिंकण्यासाठी आता 15 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 15. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आपण फक्त तर्क वितर्क लावू शकतो पण मैदानाच्या आतमध्ये घडते ते तुम्ही बदलू शकत नाही. आणि म्हणूनच आता विकेट किपर पोहोचले. गोलंदाजाला काहीतरी संदेश दिला. पाहूया त्या गोष्टीचा फायदा होतोय का. हा तुम्हाला पेव्हलिन बॉक्स पाहायला मिळतो रायगड वॉरियर्सचा. पेव्हलिन बॉक्समधून चर्चा होते. आवाज येतोय. शिट्ट्या येत आहेत. टाळ्या येत आहेत. बॉल हवेत आहे पण नो मॅन्स लाईन मध्ये पडेल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलला चेस करेल तोपर्यंत सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल जे अनिवार्य आहे. जितक्या धावा गोळा करता येतील तितक्या गोळा कराव्या लागतील. थ्रो स्ट्रायकर साईडला पण तोपर्यंत मिळतात या 2 धावा. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 2च्या वाढीने 81. जिंकण्यासाठी अजूनही 13ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू
13 धावांची गरज आहे. तुमचं प्रस्ताव टिकवायचं असेल मग अस्वस्थ होऊन चालत नाही आणि ती अस्वस्थता बाळगायचीच नाहीये. प्रत्येक सामना हा स्पर्धेचा अंतिम सामना आहे असंच समजून तुम्हाला खेळायचा असतो, तरच तुम्हाला ती प्रेरणा मिळू शकेल. ती प्रेरणेची आवश्यकता आहे फलंदाजाला, त्या प्रेरणेची आवश्यकता आहे गोलंदाजाला. पाहूया ऋषिकेश यांनी षटकाची सुरुवात चांगलीच केली. या पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 6 धावा वसूल केल्यात आणि आपण या रणजीसाठी या शेवटच्या षटकामध्ये सुद्धा तयार आहोत तेच सांगत असताना आतापर्यंत ऋषिकेश पाहायला मिळते. सूरज राजपूत पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 7 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल्समध्ये आवश्यकता आहे 13 धावांची. चला आपण पूर्ववत होऊया, पुन्हा एकदा सामन्याचे अपडेट्स घेऊया. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. सुरुवात या षटकाची ऋषिकेश यांच्या वतीनं जाते कारण एक चौकार आणि एक डबल त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला आणि स्ट्राईक त्यांनी स्वतःकडे घेतले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मी तयार आहे असंच ते सांगतायत. फुल टॉस बॉल कोणत्या झोनमध्ये खेळायचं होतं आणि कोणत्या झोनमध्ये खेळलं जातंय. जर कवचला खेळले असते तर फायदा मिळू शकला असता, पण तरी सुद्धा 2 तर मिळत आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला जात नाहीये. 9:83 झाले. जिंकण्यासाठी 11ची गरज. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 11. तीन चेंडूत 11 धावांची गरज आहे. जर स्कोर लेवल झाला तर मग तुम्हाला सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे. आणि पाहूया स्टुडंट हाफमध्ये सुद्धा ती सुपर ओव्हर तुम्ही पाहू शकणार आहात का. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11ची गरज. आवश्यक रायगड वॉरियर्सची 83 झाले. शेवटच्या 3 बॉलवर हा सामना आहे. 94 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्यासाठी चांगली सुरुवात रायगड वॉरियर्सची आपण पाहिली. फॉलो करून खेळायचंय. कट शॉट होता, पण आता या शेवटच्या षटकामध्ये DRS जो वापरला जातोय आता रायगड वॉरियर्स या टीम कडून, ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल आणि एक्सपेक्टेशन त्यांना आहे की हा वाईट बॉल आहे. पाहूया तो निर्णय बदलला जाईल का की निर्णय तोच असेल. आपण पोहोचूया प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. चला पुढचे 2 संघ लोहगड आणि रत्नदीप. रेडी राहायचंय. रत्नदुर्ग ना. चला लोहगड आणि रत्नदुर्ग रेडी राहायचंय पुढच्या सामन्यासाठी. चला फेअर बॉल आहे का. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. म्हणजे आता 1 षटकार 1 चौकार 2 षटकार 2 चौकार तर फायद्याचे नाही आहेत. म्हणजे 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकार याच 2 शक्यता आहेत. तर पाहूया नेमका तो निकाल त्यांच्या बाजूनं घेऊन जाता येईल का. हा बॉल महत्वाचा आहे. कमीत कमी किमान चौकार आला पाहिजे रायगड वॉरियर्ससाठी. आणि तो येईल का, तो येईल का, तो येईल का, तो येतोय का. बॉल फाईन लेगला क्लिअर करतोय का. यस एक्झॅक्टली. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. क्रिकेट अनएक्सपेक्टेड आहे आणि तेच तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. निकाल आता दोन्ही संघांच्या बाजूने जाऊ शकतो किंवा दोन्ही संघांना 1 ओव्हर खेळण्याची संधी मिळू शकते. एका चेंडूत 7ची गरज आहे. षटकार आला तर सुपर ओव्हर. जर फेअर डिलिव्हरी असेल तर मग देवगिरी ब्लास्टर जिंकून जाईल. जर षटकार खेचला तर मग कुठेतरी सुपर ओव्हर होईल. जिंकण्याची संधी तर रायगड वॉरियर्सला आत्ता तरी नाही आहे, पण या सामन्यात टिकण्याची संधी आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत येण्याची संधी आहे. एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. विल ही मॅनेज टू हिट द 6 फॉर हिज टीम. शेवटच्या बॉलवर तो षटकार येईल का, सुपर ओव्हर होईल का. दोन्ही संघ आता आत्मीयतेने खेळत आहेत. अडचण तर दोन्ही संघांची आहे, पण पाहूया अडचण कोणत्या संघाची सुटेल. 1 चेंडू 7ची गरज. ओ बॅटची लिडिंग एज. बॉल मागे आणि सामना जिंकलेला आहे देवगिरी ब्लास्टर्सने. अभिनंदन. देवगिरी ब्लास्टर्सने 6 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. हार्ड लक टीम रायगड वॉरियर्स. फॅन्टॅस्टिक मॅच प्लेड बिटवीन द 2 टीम्स रायगड वॉरियर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स. हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. हा क्षण महत्त्वाचा आहे. शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचणारे सामने प्रेक्षकांच्या लक्षात राहतात.
तर सागर यादव ठरतायत सामनावीर. चला सागर यादव या, आपण सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चल पुढचे दोन संघ रेडी राहा, रत्नदुर्ग आणि लोहगड. चला आपण पुढचा सामना लगेच स्टार्ट करणार आहोत.